हॅलो फ्रेंड्स, रसिका रुचिरा किचनमध्ये तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मला खूप दिवसापासून सजेशन्स येत होत्या काहीतरी गोड रेसिपी बनवा, म्हणून मी त्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दलियाची लापशी. त्यासाठी मी घेतले आहे इथे गव्हाचा दलिया. हा आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध असतो. 1 वाटी गव्हाचा दलिया घेतला आहे. 4 ते 5 चमचे गावठी तूप घेतलं आहे. काजू आणि बदामाचे काप घेतलेत. वेलचीची पूड तयार करून घेतलेली आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. हा गूळ आपण पाण्यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत आणि ते पाणी वापरणार आहोत, गुळाचं पाणी वापरणार आहोत. चला तर आज आपण बनवूया गुळाची लापशी. गूळ मेल्ट करण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. एक वाटी गूळ, पूर्ण गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचे आहे. गूळ आपला मेल्ट झाला आहे. हे पाणी आपण गाळून घेणार आहोत. हे पाणी आपण गाळून घेणार आहोत, गुळाचं पाणी. करायला आपण सुरुवात करत आहोत. यासाठी आपण प्रथम तूप टाकणार आहोत. तीन ते 4 चमचे तूप घ्यायचंय. यात आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले ते आधी फ्राय करून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स हलके ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यात आपला दलिया टाकणार आहोत. हलका थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत दलिया भाजून घ्यायचा आहे. गव्हाचा दलिया हा खूप पौष्टिक असल्यामुळे खूप छान लागतो. न्यूट्रिशियन्स आहे याच्यामध्ये भरपूर. हलका ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या दलियाला. तर आपण याच्यामध्ये जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते टाकणार आहोत. वेलचीची पूड, झाकण ठेवून आपण आता वाफेवर त्याला शिजू देणार आहोत. चांगला शिजल्यावरच आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली लापशी तयार आहे. शिजवण्यासाठी जर अजून पाणी लागेल तर टाकू शकता आपण. तसेच काही जण दूध पण यूज करतात, तर दूध पण वापरू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खूप छान अशी लापशी रेडी झाली आहे आपली आणि खूप मोकळी पण अशी छान झालेली आहे. तर नक्की एकदा करून बघा
आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.